नमस्ते, मी योगिता काळे, डाएट पुणे. 21 दिव्यांग प्रकारातील अध्ययन क्षमता हा आज आपण दिव्यांग प्रकार बघणार आहोत. मेंदूच्या कार्यामधील चेतापेशीतील काही बिघाडामुळे अध्ययन क्षमतेमध्ये आपल्याला अडचणी जाणवतात. यामध्ये जास्त जाणवणाऱ्या अडचणी आहेत की शब्दांचे उच्चारण व विश्लेषण विद्यार्थ्यांना करता येत नाही. त्यानंतर मेंदूच्या या भागातील बिघाडामुळे शब्दांचे विश्लेषण विद्यार्थी करू शकत नाही. त्यानंतर मेंदूच्या या भागामध्ये शब्दांची आकृतीरूप विद्यार्थ्यांना करता येत नाही. अध्ययन क्षमतेची ओळख आज बघणार आहोत. यामध्ये आकार, प्रमाण, अंतर, खोली, रंग, गती, संकल्पनांमध्ये विद्यार्थी गोंधळ करतात. यामध्ये विद्यार्थ्यांना गोल काढायला लावल्यास त्यानंतर त्यांचा पेन हातात पकडणे, त्याचा आकार किती, पानाचा आकार किती हे विद्यार्थ्यांना समजत नाही किंवा यामध्ये ते गोंधळ करतात. आकलन क्षमता. दैनंदिन अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना जे शिकवलं आहे ते पूर्णच्या पूर्ण आकलन होतं असं होत नाही, कारण यांच्या मेंदूमधीलच काही चेतातंतूंमध्ये बिघाड असल्यामुळे यांच्यातील काहीतरी विशिष्ट अक्षमता असल्यामुळे यांना आकलन हे फार लवकर होत नाही. गणितातील प्रक्रियेतील समस्या. गणितातील प्रक्रियेतील समस्या म्हणजेच काय, बेरीज, वजाबाकी या चिन्हांमधील सुद्धा आपल्याला अक्षमता जाणवते. त्यानंतर संख्याज्ञान जर विद्यार्थ्यांना अवगत नसेल तरी विद्यार्थी यामध्ये गोंधळ करतात. शब्द वाचताना लेखनात समस्या. वाचनाची लेखनाची गती कमी असणे. शब्द वाचताना विद्यार्थी एकतर त्यातली शब्द गाळतात, एकतर त्यात शब्दाची भर टाकतात, एकतर ते काय वाचताय हे पण विद्यार्थ्यांना कळत नाही. हे शब्दांचे वाचनातील चुका विद्यार्थ्यांमधनं होतात. लेखनातील अक्षमता. सारखे सारखे शब्द विद्यार्थ्यांना लिखाण करताना जसं डी, बी, क, फ यासारखे शब्दांमध्ये लिखाणामध्ये विद्यार्थी गोंधळ करतात आणि चुकीचे शब्द लिहितात. वाचनाची आणि लेखनाची गती विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला मागे दिसते. का मागे वाटते की यांच्या मेंदूमध्ये त्याही संकल्पना स्पष्ट झालेली नसते. त्यांना काय लिहावं हे समजत नाही, म्हणून त्यांची गती ही विद्यार्थ्यांची कमी आपल्याला जाणवते. उलटे अक्षर लिहिणे हे आपल्याला विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी आपल्याला जाणवतं. प लिहिताना तो प असा लिहितात. 3 लिहिताना असं न लिहिता असा 3 लिहितात. 2 लिहिताना असा 2 लिहितात. यासारख्या चुका आपल्याला विद्यार्थ्यांकडनं जाणवायला मिळतात. ब लिहिताना आपण असा ब लिहितो, ते उलटा ब लिहितात. समवयस्कर मुलांबरोबर आंतरक्रिया करण्यामध्ये विद्यार्थ्यांना अडचणी येतात. जसं त्यांच्या खेळामध्ये काही नियम असतील, नियम पाळणं, चिडचिड करणं यासारख्या गोष्टी मुलं करताना समस्या दाखवतात. नवीन वातावरणाशी समायोजन करण्यामध्ये मुलं अडचणी दाखवतात. नवीन वातावरणाशी जुळवून घेताना त्यांना सहज आणि सहज समायोजन करता येत नाही. लेखन किंवा वाचन कार्यामध्ये वारंवारिता टाळणे. यामध्ये लेखन आणि वाचनामध्ये चुकांची वारंवारिता ही आपल्याला खूप दिसते. विचार किंवा भावना व्यक्त करताना समस्या जाणवतात. एखादी घटना त्यांना सांगायची आहे किंवा त्यांना काहीतरी व्यक्त करायचं आहे, त्यांच्या भावना व्यक्त करायचं आहे, ह्या भावना देखील विद्यार्थ्यांना व्यक्त करता येत नाही. का तर काय करावं हेच मुलांना समजत नाही. कारक हालचालीमध्ये समन्वय नसणं. जसं सायकल चालवायची, आपल्याला सायकल चालवण्यासाठी तोल सांभाळावं लागतं, हँडल पकडावं लागतं, लक्ष द्यावं लागतं. यासारख्या हालचालींमध्ये मुलांना समस्या जाणवतात. लक्ष केंद्रित न केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य प्राप्त होत नाही आणि कौशल्य प्राप्त न झाल्यामुळे निराश होतात आणि चुकीची वर्तन समस्या विद्यार्थी दाखवतात. अध्ययन क्षमतेची लक्षणे आता आपण पाहूयात. अध्ययन क्षमता असलेल्यांच्यात यापैकी जास्त वारंवारिता आढळणारी लक्षणे. या लक्षणांमध्ये वारंवारिता जास्त असेल विद्यार्थ्यांना आपण म्हणू शकतो की हे विद्यार्थी अध्ययनक्षम आहेत. लक्ष केंद्रित करणे ही समस्या मोठ्या प्रमाणात आपल्याला मुलांमध्ये दिसते. त्यांना लेखन, वाचन, गणिती क्रिया हे करण्यासाठी आपल्याला मुलं लगेच लक्षात येतात की ही क्रिया करताना मुलं लक्ष देत नाही. विचार प्रक्रियेतील आणि स्मरण प्रक्रियेतील अडचणी. गणिती क्रिया करताना आपल्याला विचार करावा लागतो आणि ते लक्षात ठेवावं लागतं.
ही क्रिया करताना आपल्याला अडचणी जाणवतात। ह्या अडचणींसाठी आपण त्यांना सहज आणि सोपे कसं आपण गणित शिकवू शकतो हे आपण बघणं गरजेचं आहे। एकूण वर्तनात सुसूत्रता नसणे। विद्यार्थी दैनंदिन जीवनामध्ये त्यांच्यामध्ये असं सहज आणि सोपे असं कोणतेही वर्तन त्यांच्याकडनं होत नाही। काहीतरी लपवण्यासाठी, काहीतरी त्यांच्याकडनं चुकीचं झालेलं आहे हे त्यांना माहिती असतं। यासाठी त्यांच्याकडनं सतत एकानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं अशा चुका त्यांच्याकडनं होत असतात। हे त्या मुद्दामून करतात असं नाही, त्यांना समजत नाही म्हणून त्या करतात आणि त्या वर्तनाची वारंवारिता वाढते। वाचन, लेखन आणि गणितीय यापैकी एक किंवा अधिक विभागातील अडचणी। वाचन, लेखन आणि गणिती क्रियांमध्ये एकच क्रियांमध्ये अडचण असेल असं नाही, एकापेक्षा दोन क्रियांमध्ये देखील सुद्धा तुम्हाला अडचणी दाखवू शकतात। संवेदन प्रक्रियेतील अडचणी। विद्यार्थ्यांना स्पर्श, चिमटा काढणे, थंडी वाजणे, गरम होणे, त्यानंतर चव, एखादा पदार्थ आंबट, गोड या संवेदना देखील विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला काही संवेदना विद्यार्थ्यांना जाणवत नाहीत। कारक समन्वय विद्यार्थ्यांमध्ये नसतो। जसं पेन हातात पकडणे, एकाग्रतेने बघणे, दृष्टीला बघणे, विचार करणे, पेनाने लिहिणे ही क्रिया विद्यार्थ्यांमध्ये जमत नाही। त्यानंतर सरळ रेषेवर चालणे, चालताना पायाकडे बघणे, रेषेकडे बघणे ह्या क्रिया विद्यार्थ्यांना जमत नाही। बॉल बघणे, बॉल खेळणे यासारख्या क्रिया मुलं करताना अडचणी दाखवतात। त्यानंतर आपण जर कागदाची होडी बनवायला घेतली, त्या होडीची सरळ रेषेत घडी घालावी, त्यानंतर ती घडी फोल्ड करावी, ही सुद्धा क्रिया करताना त्यांना समस्या जाणवतात। आपल्यासारख्याला ती खूप सोपी वाटते, पण ती क्रिया करताना सुद्धा हे मुलं समस्या दाखवतात। त्यांना सरळ रेषेत घडी पण घालता येत नाही। तुम्ही त्यांना सरळ रेषेत कागद फाडायला लावला असं आपण बऱ्याच सामान्य जीवनामध्ये बघतो की चांगला अधिकारी वर्ग असतो किंवा चांगल्या पदावर काम करणारी व्यक्ती असते, तरी सुद्धा आपल्याला असे छोटे छोटे कारक कौशल्य विकसित होत नाही। ते त्यांना करताना आपल्याला अडचणी जाणवतात। अवधानातील अडथळा। लक्ष केंद्रित करण्याची ही समस्या मुलांमध्ये आपल्याला जाणवते। त्यांना अभ्यास नको असतो, कारण तो अभ्यास त्यांना जमतच नाही किंवा ते त्यांना करायलाच आवडत नाही। त्यांना ते समजत नाही म्हणून ते करायला नकार देतात। आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी यांना आवडीचं आपण कौशल्य देणं किंवा क्रिया देणं हे खूप महत्त्वाचं आहे। केवळ अध्ययन क्षमता असल्यामुळेच मुले सावकाश शिकतात असे नसते। मुलांना निरनिराळ्या प्रकारच्या अडचणी असू शकतात, त्यामुळे त्याच प्रकारची स्पष्टपणे आढळणारी लक्षणे सर्वच मुलांमध्ये दिसतील असे होत नाही। अध्ययन क्षमता असल्यामुळे मुले सावकाश शिकतात असे नाही, त्यांना बाकीचे इतर कौशल्य चांगल्या प्रकारे सामान्यप्रमाणे समजतात, पण एखादा ठराविक घटक, एखादा ठराविक विशिष्ट क्रिया ही यामध्येच त्यांना अडचण निर्माण होते। अध्ययन क्षमता निदानात्मक उपचार पद्धती। या उपचार पद्धतीमध्ये आपण काही पद्धतींचा वापर करतो। त्यातली पहिली पद्धत आहे निरीक्षण। ज्या वेळेला विद्यार्थी शाळेत येतो, शाळेत आल्यानंतर ह्या विद्यार्थ्याचं आपण निरीक्षण करणं, नोंदी करणं हे खूप महत्त्वाचं आहे। इयत्ता पहिलीमध्ये विद्यार्थी दाखल झाला आहे, तो त्याच्या वयाप्रमाणे सगळी कौशल्य आत्मसात करतोय का हे आपल्याला निरीक्षण करून नोंदी ठेवणं फार आवश्यक आहे। का की त्यांच्यातील ज्या क्रिया आहे, वाचनातील, लेखनातील, गणितातील ज्या क्रिया आहे तो त्या वयाप्रमाणे पूर्ण करतोय का, जर करत नसेल तर तो कुठल्या क्रियेमध्ये मागे आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे नोंदी ठेवणं आवश्यक आहे। प्रश्नावली। आपण अशी प्रश्नावली करावी की त्या विद्यार्थ्याला आपण त्याच्यावर कोणत्या पद्धतीने काम करायचंय, त्याच्या लेखनावर काम करायचं आहे, त्याच्या वाचनावर काम करायचं आहे, त्याच्या गणिती क्रियांवर काम करायचं आहे की त्याच्या कारक कौशल्यावर काम करायचं, की त्याच्या संवेदन कौशल्यावर काम करायचंय, कुठल्या कौशल्यावर काम करायचंय, त्याप्रमाणे आपण प्रश्नावली तयार करणे। जसं आपण कारक कौशल्यांचा विकास करायचा असेल तर आपल्याला त्याला सूक्ष्म कारक कौशल्य, ढोबळ कारक कौशल्य ह्या कौशल्यांमध्ये त्याला कुठलं कौशल्य येत नाहीये
त्याला जे कौशल्य येत नाही त्या कौशल्याची निवड करून ते आपण त्याला शिकवणं अपेक्षित आहे. प्रमाणित चाचण्या. ह्या प्रमाणित चाचण्या आपल्याला सर्व जिल्ह्यातील रुग्णालयातील ह्या चाचण्या केल्या जातात. आपण तिथे जाऊन ही चाचणी करू शकतो आणि ह्या चाचणीद्वारे आपल्याला निदान होतं की या विद्यार्थ्यामध्ये अध्ययन क्षमता आहे. कृती आराखडा. अध्ययन क्षमतेच्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला असं जाणवतं की कृती आराखडा तयार करणं खूप गरजेचं आहे. त्यांना काही कौशल्य शिकवायची आहेत तर ते कौशल्य शिकवताना आपल्याला त्यांच्या कृती आराखड्यामध्ये आपण कुठल्या कौशल्याची भर घालणे, त्यांच्या लेखनातील, वाचनातील, गणितातील या कौशल्यांमध्ये कुठल्या क्षमतेमध्ये त्याला आपल्याला शिकवायचं आहे त्या कौशल्यामध्ये आपल्याला त्याला कौशल्य निवडून त्या पद्धतीने कृती आराखडा बनवणं आवश्यक आहे. यामध्ये आपण पाहू शकतो, आपण 2 मिनिटं ही स्लाइड बघणार आहोत आणि लगेच बंद करणार आहोत. आता तुम्हाला आठवणार आहे का की या स्लाइडमध्ये किती अक्षर तुमच्या लक्षात आहे? आठवा पाहू. फार कमी अक्षर तुम्हाला आठवणार आहेत. का आठवणार आहेत? आता आपण परत ती स्लाइड बघूया. यामध्ये काही अक्षर होती, एकूण 10 अक्षर आहेत. या अक्षरांमध्ये आधी मी बंद केली, परत आता ती तुम्हाला दाखवते. आता तुम्हाला त्याच्यातले 1 किंवा 2च अक्षर तुम्हाला आठवणार आहेत. ही क्रिया काय आहे की ही क्रिया एक मेंदूतील क्रिया आहे. या क्रियेमध्ये आपण जे पाहिलं आहे ते आपण साठवून ठेवतोय आणि ते पुन्हा व्यक्त करतोय. ही मेंदूची क्रिया आहे, ही प्रत्येकामध्ये होत असते. ही क्रिया आपण एक उदाहरणासाठी घेतली आहे तिथे. आता हे वरती जे अक्षर दिलंय तुम्हाला, हे तुम्ही मला वाचून दाखवा. वाचता येणार आहे का? तर नक्कीच नाही वाचता येणार आहे. का वाचता येणार नाहीये? तर आपण पुढे पाहूया. हे अक्षर कसं आहे वरचं ते सलग लिहिलेलं आहे आणि खाली कसं दिलंय त्याची वर्गवारी केलेली आहे. म्हणजेच काय की आपल्याला एका क्रमाने जेव्हा आपण शिक्षण घेतो किंवा एका क्रमाने आपण जेव्हा कौशल्य शिकतो ते कौशल्य अधिक आत्मसात होतं आणि अधिक लक्षात राहण्यासाठी सोपं राहतं. यामध्ये आपण असं बघतो, विद्यार्थ्यांमध्ये काही विशिष्ट अक्षमता असतात. त्या विशिष्ट अक्षमता आपण बघणार आहोत. विशिष्ट वाचन अक्षमता. सारख्या दिसणाऱ्या अक्षरांमध्ये गोंधळ उडतो. सारख्या दिसणाऱ्या अक्षरांमध्ये विद्यार्थी आपल्याला गोंधळ करताना दिसतात. जसं फ असेल, क असेल, फ ला क लिहितात, क ला फ लिहितात. प असेल तर प सुद्धा उलटा लिहितात. या सारखी वाचन अक्षमता असलेले, विशिष्ट वाचन क्षमता असलेले शब्द उच्चारताना विद्यार्थी हे चुकीच्या पद्धतीने उच्चारताना आपल्याला दिसतात. कधी कधी वाचनातील शब्दातील अधिकचे शब्द आपल्याला विद्यार्थी त्यामध्ये टाकताना दिसतात किंवा असलेले शब्द काढून टाकतात. त्या पद्धतीने मुलं वाचतात किंवा स्वतःच्या मनाचे शब्द त्यात घालतात आणि वाचन करतात. आरशातील प्रतिबिंब प्रमाणे वाचणे. आरशातील प्रतिबिंब आपल्याला कसं दिसतं? तुम्ही एकदा बघा. आरशात आपल्याला अक्षरांचं प्रतिबिंब हे उलटं दिसतं. मग विद्यार्थी उलट वाचण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच कसं की आधी वाचणे शब्द वाचणार, नंतर प्रमाणे वाचणार, या पद्धतीने वाचणार, उलट वाचणार. म्हणजे त्यांची जी दिशा आहे ती सुद्धा वाचनाची चुकीची राहते. वाचताना शब्द आणि अक्षर गाळणे. वाचताना शब्द आणि अक्षर गाळतात. मध्येच किंवा आपले शब्द, स्वतःच्या मनाचे शब्द विद्यार्थी टाकतात. नसलेले शब्द आणि अक्षरांची भर घालणे. स्वतःच्या दैनंदिन जीवनाचे शब्द असतात, त्यांच्या ओळखीचे शब्द असतात, ते विद्यार्थी त्या वाक्यामध्ये वाचताना घालताना दिसतात आपल्याला. शब्दातील अक्षरांची अदलाबदल करतात. पुढचा शब्द मागे टाकतात किंवा पुढे सोपा शब्द आहे म्हणून आधी पुढचा वाचून घेतात, पण पहिलाचा शब्द तसाच ठेवतात किंवा नंतर तो शब्द वाचतात. अशी क्रिया मुलांमध्ये आपल्याला बघायला मिळते. पुस्तक डोळ्याजवळ आणून वाचणे चष्मा नसताना. हे आपल्याला बऱ्याच वेळा शाळेमध्ये बघायला मिळतं की त्यांना वाचता येत नसतं, त्यांना एकतर ते कळत नाही म्हणून ते काय करतात, पूर्ण असं डोळ्यासमोर हात नेतात
आणि असं वाचण्यासारखं दाखवतात की मी खूप वाचतोय, पण ते खरं वाचत नसतात. त्यामुळे आपल्याला पुस्तक असं पावडळ्यासमोर नेतात, असं जवळ घेतात, अशा क्रिया आपल्याला असे वर्तन समस्या मुलांमध्ये जाणवते. वाचन अत्यंत हळू असणे, वेग कमी असणे. त्यांना काही संकल्पना थोड्या स्पष्ट असतात, त्या थोड्या संकल्पना, काही शब्द ओळखीचे वाटतात, ते बरोबर वाचतात, पण काही शब्दांमध्ये त्यांना समस्या येते, म्हणून ते काय करतात की त्यांना जे कळत नाहीये म्हणून ते हळूहळू वाचतात, किंवा त्यांची गती कमी असते, किंवा ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांना शिकायचं पण असतं, पण ते त्यांना समजण्यासाठी त्यांच्या क्षमतेप्रमाणे, त्यांच्या कलेनुसार, त्यांच्या गरजेनुसार त्यांना शिक्षण देणं खूप महत्वाचं आहे. जसं आपण काही उदाहरणं इथे पाहूयात. इथे फ असेल तर ते क पण म्हणतात, प असेल तर ते त पण म्हणतात, यासारखे वाचनामध्ये गोंधळ करतात. इथे कावळा आहे, इथे काळा आहे. ते कावळा सुद्धा, कावळ्याला ते काळा पण म्हणू शकतात, कारण काळा शब्द हा त्यांना सोपा वाटतो. काळा, कावळा, सफरचंद, सरफचंद यासारखे क्रिया ते आपल्याला दाखवतात. यासारख्या वाचनातील अक्षमता विद्यार्थी आपल्याला वर्तनात दाखवतात. कृतीयुक्त उपक्रमातून वाचन अक्षमतेचे व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करू शकतो? या उपक्रमातून विद्यार्थ्यांची ज्या अक्षमता आहेत, विशिष्ट अशा अक्षमता आहेत, त्यावर आपण स्पष्टपणे काम करू शकतो, आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने त्यांच्यावर जर आपण काम केलं तर मुलं चांगल्या प्रकारे शिक्षण घेतात. आता आपण बघणार आहोत, ह्या गोलामध्ये सर्व क आणि फ चीच अक्षरं आहेत. क आणि फ चीच अक्षरं आहेत, पण आपल्याला यामध्ये काय शोधायचंय तर फ शोधायचं आहे. मग फ कुठं आहे? मग तो फ इथे आहे. मग त्याला गोल करा किंवा रंगवा. त्यानंतर इंग्रजी जर बघाल तर तुम्ही पी आहे, नंतर हा पी लिहिताना ते कसं लिहिणार आहे? वाचनामधील दोष आहे, त्या व्यवस्थापन करताना आपल्याला क्यू आहे. पी आणि क्यू हे दोन अक्षरं आपल्याला यामध्ये आहेत. मग यामध्ये आपल्याला क्यू शोधायचा आहे. अवघड शब्द कोणता आहे? क्यू. तर मग आपल्याला क्यू शोधायचा. मग आपल्याला क्यू शोधताना त्यावर आपल्याला गोल करायचंय किंवा रंगवायचं आहे. यामध्ये काही अक्षर आहेत आपल्याला नेहमी लिहिण्याची नेहमी उलटा पालट होण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळा आपल्याला असं जाणवतं की हे असे काही शब्द आहेत की विद्यार्थी वाचनातील उलटा पालट करतात. त्यातील काही शब्द आहेत रस, भरीत, भरती, चाप, पाच, झोप, झेप, शोक, खोटे, खेट, सपासप, पसापस, कैरी, पटापट, टप टप असे उलटे शब्द वाचतात मुलं. आता हे बिंदू आहे. आपल्याला याप्रमाणे मुलांना जर स्पष्टीकरण दिलं वाचनातील दोषामध्ये, त्यांच्या ज्या काही क्रिया आहेत, क्यू असेल, फ असेल, ब असेल, यासारख्या क्रिया तुम्ही अशा बिंदूवर गिरवून घेतल्या तर विद्यार्थ्यांच्या त्या संकल्पना स्पष्ट होतात, आणि बघताना सुद्धा ते बरोबर बघतात, आणि उच्चारताना सुद्धा ते बरोबर उच्चारतील. यासारख्या क्रिया मुलांकडनं जर करून घेतल्या तर त्यांना दिशा, अंतर, खोली यासारख्या क्रिया मुलांना चांगल्या प्रकारे समजतात. डावी, उजवी, पुढे, मागे, खोल, वर यासारख्या क्रिया मुलं चांगल्या प्रकारे करतात. इथे सुद्धा आपण पाहू शकतो की अशा विशिष्ट क्रिया आहेत, जसं गोल आतमध्ये, त्यानंतर छोटा गोल आहे, नंतर मोठा गोल आहे. यासारख्या क्रिया मुलांकडनं जर आपण करून घेतल्या तर मुलं चांगल्या प्रकारे शिकू शकतात. आता इथे जर आपण बघितलं की खुर्ची, यासारखी खुर्ची कोणत्या बाजूला आहे, त्याची दिशा कोणती आहे, हे जर मुलांना कळालं तर विद्यार्थी चांगल्या प्रकारे त्यांची दिशा समजून घेऊ शकतात. स्वतःला ते त्या पद्धतीने आत्मसात करतील आणि त्या पद्धतीने मुलं शिकतील. जसं
विमानाची दिशा कोणत्या बाजूला आहे, त्यानंतर विमान कोणतं आहे, त्याचा आकार, उंची, हे सगळं या चित्रातून अशा कौशल्यामधनं मुलं कळतात. त्यानंतर आपण जेव्हा सिग्नलवर पोलीस दादा उभा असतात, त्या पोलीस दादांच्या उजव्या हाताला कोणता रस्ता आहे, डाव्या हाताला कोणता रस्ता आहे, हे जर आपण मुलांना असल्या चित्रातून शिकवलं, आता याची जर दिशा आपण मुलांना जर समजून सांगितली तर त्यांना दिशा पण कळते, अंतरही कळतं. आता इथे डोंगर, ह्या डोंगराची उंची कोणती आहे, त्याचा आकार किती आहे, तो पसरलेला आहे का, ह्यासारख्या क्रिया मुलांना आपल्याला या चित्राच्या द्वारे समजून सांगता येतात. त्यानंतर ह्या फुलासारखं इथे कोणतं फुल आहे हे आपण त्यांना समजून सांगू शकतो. या माकडाची कृती कोणत्या प्रकारची आहे, त्या प्रकारे ही ते कोणती कृती आहे, हे असं मुलं स्वतःहून ओळखण्याचा, निरीक्षण करून शिकण्याचा प्रयत्न करतात. आता इथे आपण पाहू शकतो की काही वस्तू दिलेल्या आहेत. त्या वस्तू ह्या दोन वस्तूंमध्ये सारखेपणा काय आहे ते लिहून काढणं, ह्या वस्तूंमधील काय फरक आहे हे आपण मुलांमध्ये ह्या अशा चित्रातून आपण मुलांकडनं लिहून घेऊ शकतो. त्यामुळे काय होतं, मुलांच्या त्या विशिष्ट अध्ययन वाचन क्षमतेमध्ये मुलांना स्पष्ट होतात. कॅप, आता इथे काही चित्र पाहिलीत आपण, त्यानंतर शब्द सुद्धा दिलेले आहेत. चित्र आणि शब्द जर विद्यार्थ्यांना दिले तर चित्रांचा सिंबॉल आकार लक्षात येतो. त्या पद्धतीने अक्षरांचा आकार तो सुद्धा मुलांना स्पष्ट होतो आणि मुलांच्या संकल्पना स्पष्ट होऊन विद्यार्थी हे संकल्पना एकदा समजल्या की विद्यार्थ्यांच्या सरावामध्ये ह्या जर गोष्टी आल्या तर विद्यार्थी अध्ययन क्षमतेच्या काही विशिष्ट क्रियांमध्ये सुद्धा मात करून चांगल्या प्रकारे अध्यापन करू शकतात. आता इथे आपण बघू शकतो की काही आकार दिलेले आहेत. हे जेव्हा विद्यार्थी बघणार आणि समजून घेणार की ह्या गोलासारखा इथे कोणता गोल आहे किंवा ह्या गोलामध्ये आपल्याला हा गोल कुठे बसू शकतोय, याच्यातला काही ठोकळे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. अशी ठोकळे येतात की ह्या ठोकळ्यांमध्ये हा गोल कुठे बसतोय. अशा क्रिया जर विद्यार्थ्यांकडनं करून घेतल्या तर ते चांगल्या प्रकारे मुलं शिकतात आणि स्वतःच्या अनुभवाने मुलं शिकतात. आता आपण पाहणार आहोत अध्ययन क्षमतेची लेखन अक्षमता. यामध्ये अध्ययन क्षमतेच्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला काही लेखन करताना अक्षमता जाणवतात. हातात पेन्सिल नीट धरू न शकणे, पेन्सिल हातात धरणे हे सुद्धा कौशल्य आहे. यामध्ये पेन्सिलची घट्ट पकड, त्यानंतर पेन्सिलला किती दाब द्यावा, किती दाब देऊन लिहावं, हलक्या हाताने लिहावं, हात कोणत्या प्रकारे ठेवावा, त्यानंतर आपली बसण्याची स्थिती कशी असावी, या सगळ्या क्रियांचा समावेश यामध्ये होतो. त्या पद्धतीने आपल्याला पेन्सिल किंवा पेन नीट पकडता येणे हे कौशल्य खूप महत्त्वाचं आहे. ही क्षमता विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला बऱ्यापैकी कमी वाटते. पेन्सिल नीट धरू शकत नाही. शब्द लिहिताना भर घालणे, वाक्यात शब्दांची अदलाबदल करणे आणि शब्द गाळणे यासारख्या क्रिया मुलांकडनं होताना आपल्याला दिसतात. सारख्या दिसणाऱ्या अक्षरांमध्ये गोंधळ उडवून त्याचप्रमाणे लिहिणे. जसं आपण मगाशी उदाहरण बघितलं, क आणि फ यासारख्या क्रियांमध्ये मुलांना गोंधळ होतो. मग जिथे क वापरायचा असतो तिथे ते कधी कधी फ वापरतात. यासारख्या क्रिया समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांना संकल्पना स्पष्ट करून देणं खूप महत्त्वाचं आहे. प लिहायचं असेल तर ते त लिहितात, अ लिहायचं असेल तर ते ल लिहितात. या पद्धतीच्या चुका मुलांकडनं दिसतात. काही अक्षरे मोठी काढतात, काही अक्षर एकदम छोटी, ती दिसणार पण नाही की लहान काढतात. लिखाणाचा वेग हा कमी असतो. समजून घेणं आणि ते कागदावर उतरवणं किंवा बघून लिहिणं ही सुद्धा क्रिया मुलांमध्ये आपल्याला कमी वाटते. वहीत लिहिताना रेषेच्या वर तर काही खाली लिहितात. साधारणपणे आपण मराठी भाषा ही ओळीच्या खाली लिहितो. काही मुलांमध्ये असं जाणवतं की त्यांना वरती लिहिल्यानंतरच ते सोपं वाटतं. मग ही एक
त्या विद्यार्थ्यामधला लेखनातील दोष म्हणू शकतो आपण. जोडाक्षरे लिहिताना अवघड जाते, जसे कालपर्यंत. जोडाक्षरे लिहिताना जसं आपण उच्चार करतो त्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करतात. अयोग्य लेखन व कमी गती. पूर्ण लेखनामध्ये खूप चुका असलेले लेखन विद्यार्थ्यांकडून घडलेलं दिसतं आपल्याला. कागदावर अक्षरे आणि शब्द लिहिण्यासाठी बोटे आणि हातामध्ये असणारी स्नायूंची यंत्रणा यात समन्वय नसतो. आपण मगाशी म्हटलो, आपण जे पेन हातात पकडणार आहोत, कागदावर लिहिणार आहोत, आपली नजर आहे, आपले नजर ही त्या कागदावर ज्या अक्षरावर लिहिणार आहोत तो पेन यांचा समन्वय असणं, किती दाब देणं, किती वेगाने आपण ते लिहिणं, ते काय लिहितोय हे पण समजणं, ही जी क्रिया आहे मुलांना योग्य रीतीने समजून सांगणं किंवा याचा सराव घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण एक उदाहरण पाहू शकतो. इथे एका विद्यार्थ्याचं आपण बघितलं आहे की त्याने काय लिहिलंय आपल्याला कळत नाहीये. त्याचा हा पेपर आहे, त्याचा एक आपण नमुना दिलाय. कृतीयुक्त उपक्रमातून लेखन क्षमतेचे व्यवस्थापन आपण कोणत्या पद्धतीने करतो, यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की आपण काही क्रिया आपण इथे बघणार आहोत. आता इथे एक बॉक्स ठेवलेला आहे. आता ह्या बॉक्स मध्ये अनेक शब्द आहेत. हे शब्द चिठ्ठ्या आपण ते शब्द काढायचे आणि वाचायचे. ही एक वेगळी कृती आहे. आता ही एक वेगळी कृती आहे. इथे कसं आहे की वरती काही शब्द दिलेले, जसं मला आज खूप आनंद झाला. हे एक पूर्ण वाक्य आहे, पण याच्यातलेच काही शब्द हे बॉक्स मध्ये दिलेले आहेत. आता खालचं एक उदाहरण बघूया. मी रोज टिंब खेळायला जातो. मग कुठे जातो? आता यातील योग्य शब्द कोणता आहे तो शब्द त्यांना निवडायला सांगायचा आणि तो शब्द तिथे लिहायला सांगायचा. म्हणजेच काय, त्याची वाचन क्रिया सुद्धा होणार आणि तो योग्य शब्द तिथे लिहिण्यासाठी तयार होणार किंवा विचार प्रक्रिया त्याची तयार होणार. जसं मैदानावर खेळायला जातो. मी रोज मैदानावर खेळायला जातो. हे वाक्य आपण त्याच्याकडनं पूर्ण करून घेऊ शकतो. टिंबचा रंग काळा असतो. आता ह्या टिंब मध्ये याच्यापैकी कोणता शब्द योग्य आहे हे शब्द विद्यार्थ्यांकडनं आपण करून घ्यायचे. मग तो सांगेलच की कावळा. मग आता इथे दोन सारखे शब्द आलेले, जसं कावळा आणि काळा, पण यांचा अर्थ काय आहे हे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजतं. तर त्यामध्ये आपण काही बघूया की काही आपल्याला जसं चित्र आणि शब्द आहेत, ते शब्द आपण वाचून घ्यायची आहेत. आता इथे आपल्याला बघायला मिळेल की फॅन आहे. फॅनचं स्पेलिंग मधील काही शब्द हे डॉट दिलेली आहेत. मग ते स्पेलिंग आपण विद्यार्थ्यांकडनं पूर्ण करून घ्यायची. अशी अनेक आपण उदाहरणं इथे मुलांकडनं करून घेऊ शकतो. जसं इथे आता इथे एक सलग नावं आहेत आणि इकडे चित्र आहेत, त्यांच्या जोड्या लावून घ्यायच्या आहेत. याने काय होतं की मुलांचं निरीक्षण वाढतं, एकाग्रता वाढते आणि मुलं विचार करायला प्रवृत्त होतात आणि विचार करून समस्यावर मात करतात. आता इथे आपण बघू शकतो की बस या शब्दाबद्दल इथे लिहायचं आहे. ट्यूब. हे असे आपल्याला उदाहरणं बघायला मिळतील. आता आपण पाहणार आहोत विशिष्ट गणितीय अक्षमता. यामध्ये आपण बघणार आहोत विद्यार्थ्यांमध्ये चिन्ह वापरताना गोंधळ करतात. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यासारख्या चिन्हांचा वापर करणे आणि गोंधळ करणे ही क्रिया विद्यार्थ्यांकडून वारंवार होताना आपल्याला दिसते. त्यानंतर अंकांची अक्षरी रूपे लिहिता येत नाही. जसं एक आहे त्याचं अक्षरी रूप कसं आहे हे लिहिताना विद्यार्थ्यांना अडचणी येतात. जसं 13, 15, 19 अशा अक्षर लिहिताना समस्या जाणवतात. 13 वाचताना 31 वाचतात. अशा संख्या वाचन करताना सारखे असणारे शब्द हे
विद्यार्थी वाचताना गोंधळ करतात. क्रम लक्षात राहत नाही. आता आपण शाळेमध्ये बघितलं, बऱ्यापैकी काही मुलांमध्ये अध्ययन क्षमता नसेल तरी देखील मुलांमध्ये गणिती क्रिया समजून घेताना आपल्याला ही क्रिया लक्षात येते की क्रम लक्षात राहत नाही. जसं आपल्याला बेरीज करताना गणिताच्या डाव्या बाजूने आपल्याला करायची असते, तसं ती गणिताची क्रिया करताना काही मुलं उजव्या बाजूने करतात किंवा पहिल्या एककाची संख्येची बेरीज करावी, नंतर दशकाच्या संख्येची बेरीज करावी. हा जो क्रम आहे हा त्या मुलांच्या लक्षात राहत नाही. क्रमाने अंक लिहित नाही. 1 2 3 4 असं जो क्रम आहे विद्यार्थ्यांचा, तो क्रमाने लिहिण्यासाठी अडचणी येतात. मग ते 100 पर्यंत अंक लेखन असेल, अंक वाचन असेल, विद्यार्थी वाचताना क्रम चुकतात आणि काही क्रम उलटेपालटी करतात. गुणाकार करत असताना डावीकडून उजवीकडे करतात. गुणाकार करताना विद्यार्थी हे डावीकडून उजवीकडे म्हणजे आपल्या हाताच्या डावीकडून करतात. खरं तो आपला तसा नसतो. जर आपल्या उजव्या हाताने तो आपल्याला करायला जायचं, गुणाकार करायचा असतो, पण ते काय करतात की डावीकडून उजवीकडे करतात, मग ते गणित चुकतं. अध्ययन अक्षमतेच्या गणिती क्रियेच्या अक्षमतेमध्ये विद्यार्थ्यांच्या हातच्याची बेरीज बऱ्यापैकी आपल्याला ही ते अडचणी जाणवतेच. सामान्य मुलांमध्ये सुद्धा हे आपल्याला चुका जाणवतात. हातच्या दिलेला आहे तो आपल्याला परत मोजायचा आहे किंवा त्याची बेरीज करायची आहे, ह्या क्रियांमध्ये विद्यार्थी गोंधळ करतात. गणिते कौशल्य ही एकमेकांवर आधारित क्रिया आहे. आधी शिकलेल्या गोष्टींचा संबंध नवीन कौशल्यांशी असतो. याबाबतच्या काही धोक्यांचे घंटा गणितीय मूलभूत तथ्य, क्रिया व सूत्रे लक्षात ठेवण्यास समस्या. गणित क्रिया करताना हा एकमेकांशी संबंध आहे. संख्या ज्ञान असेल तर आपल्याला बेरीज ही संकल्पना येते, बेरीज येत असेल तर आपल्याला वजाबाकी येते, वजाबाकी येत असेल तर आपल्याला गुणाकार येतो, गुणाकार येत असेल तर आपल्याला भागाकार येतो. ही आपली एकमेकांशी संलग्न असलेली क्रिया आहे. ही समज एक जर क्रिया समजली तर आपल्याला पुढची क्रिया समजते. विविध पायऱ्या असणाऱ्या उदाहरणात त्या पायऱ्या लक्षात ठेवण्यात समस्या. आता आपण गुणाकार ही क्रिया जर बघितली, त्याची एक विशिष्ट पायरी आहे. त्या पायरीने जर गणित सोडवलं तर ते गणित बरोबर येतं, किंवा ती गणिताची क्रिया जर योग्य दिशेने जर सोडवली किंवा ती क्रिया केली तरच आपल्याला ती गुणाकार ही क्रिया समजली हे कळते. इथे काय होतं की विद्यार्थी ह्या जो काही क्रम आहे ह्या क्रमामध्येच विद्यार्थी गोंधळ करतात किंवा ती पायरी लक्षात राहत नाही विद्यार्थ्यांच्या. आधी शिकलेल्या विशिष्ट रचना लक्षात ठेवण्यात अडचणी. बेरीज वजाबाकी हे शिकलेत, पण गुणाकार करताना तीच बेरीज आणि वजाबाकी विद्यार्थ्यांना येत नाही. तिथे मुलं गोंधळ करतात. योग्य प्रकारे दिलेली उदाहरणे नोंदवून घेण्यात समस्या. जी विद्यार्थ्यांना उदाहरणे दिलेली आहेत, आता आपण तोंडी उदाहरण सांगितलंय 12 + 15, ही क्रिया लिहायची, ही गणित लिहायचे, पण ही गणित सुद्धा विद्यार्थ्यांना तोंडी लिहिता येत नाही. अंकातील आव्हाने. गणिती क्रियेमधील काही आव्हाने आपण पाहूयात. इथे 7 आणि 8 15, इथे 8 आणि 4 आणि तो एक हातच्याचा, असं मिळून 13. पण हे गणित काय आहे, यांची दिशा चुकलेली आहे म्हणून गणित हे चुकलेलं दिसते. आता इथे पाहूयात. इथे 38 + 47, इथे त्यांनी काय केलंय मुलाने 7 आणि 8 15, इथे 15 जसाच्या तसा लिहून टाकलाय. आता 3 आणि 4 7 हा जसाच्या तसा लिहून टाकलाय. मग इथे त्यांना कळलं नाहीये, विद्यार्थ्याची संकल्पना इथे हातच्या बेरजेची समजलेली नाही. आता इथे वजाबाकी, तर वजाबाकी 23 - 9. आता इथे काय केलंय त्याने, 9तून 3 वजा केलाय, पण असं होतंय का, नाही होते. म्हणून ही पण एक दिशा त्यांची, विद्यार्थी अशा चुका आपल्याला दाखवतात. इथे गुणाकाराची क्रिया सुद्धा आपल्याला अशीच दाखवते.
गणित अक्षमतेचे व्यवस्थापन. गणित अक्षमतेचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करू? गणित अक्षमता जर चे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले तर अध्ययन क्षमतेच्या मुलांमध्ये चांगल्या प्रकारे गणिती क्रिया करताना मुलं आपल्याला दिसतात. यामध्ये दिशा ज्ञान स्पष्ट करणे. या दिशा ज्ञानासाठी आपण त्यांना वेगवेगळ्या कृती घेऊ शकतो. जसं डोळे बांधणे, डोळे बांधून घेणे, त्यांना सूचना देणे, डावीकडे 5 पाऊल चालणे, मागे वळणे, सरळ रेषेत 3 पाऊल चालणे, लगेच डाव्या बाजूला चालणे, डाव्या बाजूला 5 पाऊल चालणे. या पद्धतीने त्यांना दिशेचं ज्ञान आपण देऊ शकतो. स्थान मूल्य स्पष्ट करणे. स्थान मूल्य स्पष्ट करताना मुलांना आपण कोणत्या ठिकाणी आहोत, आपल्या आजूबाजूचा परिसर कसा आहे, आपल्या शाळेजवळ कोणता डोंगर आहे, आपल्या शाळेजवळ कोणतं मंदिर आहे, यासारख्या भौगोलिक परिस्थितीची आपण त्यांना ओळख करून दिली तर त्यांना आपलं स्वतःचं स्थान कुठे आहे हे लक्षात येईल. गणिती क्रिया स्पष्ट करणे. आता आपण काही उदाहरणं बघितली मगाशी, त्यामध्ये मुलं या पद्धतीचे चुका करतात. यावेळेला आपण त्यांना प्रत्यक्ष वस्तूवरून, प्रत्यक्ष साधनांचा वापर करून जर गणिती क्रिया मुलांकडनं करून घेतल्या तर मुलांच्या चांगल्या लक्षात राहतात आणि मुलं चांगल्या प्रकारे शिकतात. एक उदाहरण सांगते. समजा आपल्याला अध्ययन क्षमतेच्या विद्यार्थ्यांना 1 ते 10 अंकाची बेरीज शिकवायची आहे, तर आपण त्यांना सांगायचंय की मी तुला आता 5 पेन दिलेत, त्याच्यापैकी 2 पेन तू तुझ्या मित्राला दिलीत, मग तुझ्याकडे किती पेन राहिलीत? 3 पेन राहिलीत. आता तुझ्याकडे 3 पेन राहिलीत, मी तुला अजून 3 पेन देते, आता तुझ्याकडे किती झालीत? यासारखी क्रिया आपण मुलांकडनं करून घेतले तर मुलांना प्रत्यक्ष कृतीवरून मुलांना त्या गणिती क्रिया सोप्या जातात आणि चांगल्या समजतात. आपण त्यांना स्थान लक्षात देण्यासाठी आपण त्यांना एक चार्ट बॉक्स देऊ शकतो. या चार्ट बॉक्स मध्ये आपण वरती असं म्हणायचं की एकक, दशक आणि शतक, या अशा चार्ट बॉक्स मध्ये जर आपण त्यांना बेरीज ही संकल्पना शिकवायची असेल, या पद्धतीने आपण 125 अधिक 14 जर आपण मुलांना दिली तर मुलं चांगल्या प्रकारे गणित सोडवतात. कारण त्यांचं संख्याज्ञान पूर्ण असतं. त्यांना फक्त बेरीज ही संकल्पना कशी करावी, कशी मांडणी करावी, यासाठी क्रमाने जर आपण क्रम पद्धतीने जर आपण त्यांना शिकवलं तर त्यांना एकक, दशक आणि शतक हे स्थान जर मुलांना कळालं तर मुलं योग्य पद्धतीने मांडणी जर शिकलेत तर गणिती क्रिया करण्यासाठी मुलांना सोपं जातं. अध्ययनक्षम मुलांना शीघ्र हस्तक्षेप जर आपण केला तर मुलांमध्ये चांगल्या प्रकारे विकास घडून येतो. बालकांमधील अक्षमतेचा स्वीकार करणे. सर्वात आधी महत्त्वाचं आहे की त्याच्यात कुठली तरी अक्षमता आहे आणि त्याचा स्वीकार करणे आणि त्यावर आपण काम करणे हे खूप महत्त्वाचं आहे. बालकांमधील अक्षमतेचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यावर त्वरित उपचार करणे. बालकांमधील कुठली अक्षमता आहे हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. अध्ययन क्षमता आहे तर अध्ययन क्षमता वयाच्या आपल्याला 8 ते 9 वर्षापर्यंत आपल्याला लक्षात येते, कारण तोपर्यंत आपल्या गणिती क्रिया ह्या व्यक्त होण्याच्या आणि प्रतिक्रिया देण्याची क्रिया ही वयाच्या 8 ते 9 वर्षानंतर आपल्याला प्रकर्षाने जाणवते. त्या काळात आपल्याला इयत्ता 3री ते 4थी मध्ये आपल्याला हे मुलं लक्षात येतात. शीघ्र हस्तक्षेपाद्वारे 0 ते 6 वयोगटातील बालकांचे निदान व उपचार करून पुनर्वसन करणे. अध्ययन क्षमतेमध्ये आपल्याला 0 ते 6 वयोगटामध्ये फारशी मुलं ही लक्षात येत नाहीत, तरी सुद्धा जर आपल्याला काही लक्षात येत असेल तर आपण त्यांना लहानपणापासूनच ह्या क्रिया सुधारण्यासाठी प्रयत्न करू शकतो. सुरुवातीचे उपचार. लवकरात लवकर काय उपचार करू शकतो आपण? लवकरात लवकर निदान चिकित्सा, मानसोपचार तज्ञ, शिक्षक आणि समुपदेशक यांच्याद्वारे विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांची सद्यस्थिती लक्षात घेऊन वैयक्तिक शैक्षणिक आराखडा तयार करणे व त्यानुसार कौशल्यात सुधारणा घडणे. विद्यार्थ्याला काय येतं आणि काय नाही येत हे आधी लक्षात घेणं, त्याच्या नोंदी करणं, जे कौशल्य विद्यार्थ्याला येत नाही त्याची यादी तयार करणं आणि त्या यादीप्रमाणे कौशल्यांची कृती आराखडा तयार करणं आणि त्या कौशल्याला आपण
कसं सहज आणि सोपं शिकवू शकतो हे आपल्याला लक्षात घेऊन विद्यार्थ्यांवर आपण काम करू शकतो. सामान्य संख्या ज्ञानात्मक आणि भावनात्मक विकास सुलभ करण्यासाठी आणि विकासात्मक अपंगत्व किंवा विलंब टाळण्यासाठी मुलांना, विशेषतः 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना प्रदान केलेली मूल्यांकन आणि थेरपी प्रक्रिया. 6 वर्षाखालील वयोगटातील मुलांचा बौद्धात्मिक आणि भावनिक विकास होण्यासाठी तसेच वैकासिक विकृतीपासून त्यांना वाचविण्यासाठी किंवा त्यातील दिरंगाई थोपविण्यासाठी टाळण्यासाठी पुरविण्यात येणारी मूल्यमापन व उपचारात्मक प्रक्रिया म्हणजे सुरुवातीचे उपचारात्मक शिक्षण होय. शैक्षणिक सहाय्यभूत सेवा. शिक्षण मंडळाकडून मिळणाऱ्या सवलती. 10वीच्या परीक्षेत गणन यंत्रणा वापरण्यासाठी मान्यता दिलेली आहे. शुद्ध लेखन व वाक्यरचनेतील चुका दुर्लक्षित करणे. भूगोलातील दिशा दर्शविण्यातील चुकांमध्ये दुर्लक्ष करणे. इयत्ता 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांना आकृत्या, तक्ता व आलेख न काढण्यास सवलत देणे. अशा प्रश्नांचे गुण इतर प्रश्नांच्या गुणांमध्ये योग्य प्रमाणात वितरण करणे अथवा पर्यायी प्रश्न पुरवणी देणे. आता काही प्रश्न त्यांच्यासाठी गैरलागू असतात किंवा ते त्यांना नाही समजत किंवा त्यांच्या क्षमतेला वापरण्यासाठी योग्य नसतात, तर आपण त्यांना प्रश्न बदलून द्यावीत. सरसकट 20% वाढ एका अथवा अनेक विषयांच्या गुणांमध्ये विद्यार्थ्यांना देणं सवलत आहे. सध्या छापील लिपीमध्ये लेखनास मान्यता. साध्या आणि सोप्या छापील लेखन लिपीमध्ये त्यांची जी बोलीभाषा आहे त्यांचे प्रश्न सुद्धा साधे आणि सोपे असावेत. या पद्धतीचे त्यांचं शैक्षणिक सहाय्यभूत आपण सेवा देऊ शकतो. तपशिलात उत्तरे लिहिण्यापासून सवलत. यामध्ये अध्ययन क्षमतेमध्ये भाषेतील फरक. विद्यार्थ्यांच्या बोलीभाषेमध्ये आपल्याला फरक जाणवतो. काही शब्द हे उलटापालट करून आपल्याला बोलताना दिसतात. स्थलांतरित. बाहेरच्या राज्यातून मुलं आलेली असतात, गावातून मुलं आलेली असतात. त्यांची मातृभाषा ही आपल्या सामान्य भाषेसारखी नसते. मराठी असते कदाचित, जशी कातकरी असते, भिल्ल असते, यासारखी भाषा असते. त्यांना त्यांच्या भाषेत बोलणं खूप सोपं वाटतं, पण आपल्या मराठी भाषेमध्ये बोलणं त्यांना जरा अवघड वाटतं. त्यामुळे सुद्धा आपल्याला असं वाटतं की तो अध्ययनक्षम आहे. कधी कधी हे मुलं अध्ययनक्षम नसतात, पण त्यांच्या बोलीभाषेमुळे कदाचित हे आपल्याला लक्षणं जाणवू शकतात. अनुपस्थित मुले. गैरहजर असणाऱ्या मुलांमध्ये आपल्याला ह्याचं प्रमाण आपल्याला जाणवतं. भौगोलिकता. परराज्यातून आलेलं, त्यानंतर गावाकडून आलेला, त्यानंतर तो ज्या परिसरात राहतोय त्या परिसरातलं वातावरण यांचा प्रभाव मुलांमध्ये आपल्याला दिसतो आणि आपल्याला असं वाटतं की तो अध्ययनक्षम आहे किंवा ती लक्षणं सुद्धा तो आपल्याला दाखवतो. ज्या पद्धतीने मी शिकतो त्या पद्धतीने मला शिकवाल का, तर माझे शिकणे आणि तुमचे शिकवणं समृद्ध होईल. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. जशी विद्यार्थ्याची गरज आहे त्या पद्धतीने जर मुलांना शिकवलं तर मुलांचं शिकणं होईल आणि शिक्षकाचं शिकवणं देखील होईल. अध्ययन अध्यापन मूल्यमापन. ज्या विद्यार्थ्यांना बौद्धिकदृष्ट्या काही समस्या नसल्याने या विद्यार्थ्यांचे अध्ययन अध्यापन मूल्यमापन सर्वसामान्य मुलांप्रमाणे करावे. अध्ययन क्षमतेच्या मुलांचं मूल्यमापन करताना त्यांची बौद्धिक पातळी ही खूप चांगली असते. त्यांच्या विशिष्ट क्षमता कमी जरी असल्या तरी त्यांच्या इतर जीवनशैलीमध्ये कोणताही बदल नसतो, तो सामान्यपणे तो असतो. त्यामुळे त्यांचं सर्वसामान्य मुलांमध्ये त्यांचं मूल्यमापन केलं तरीही हरकत नाही. ज्याप्रमाणे आपण अध्ययन अध्यापन पद्धती शैलीनुसार वापरतो त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांची मूल्यमापन तंत्रेही सुद्धा विविध अध्ययन शैलीनुसार वापरावी. विविध अध्ययन शैलीप्रमाणे सर्वसामान्य मुलांना तसंच अध्ययन क्षमतेच्या मुलांना शिकवलं किंवा मूल्यमापन केलं तर मुलांना त्याच पद्धतीने मुलांचे अध्ययन होईल किंवा त्यांचं मूल्यमापन देखील होईल. तो किती आत्मसात करतोय हे सुद्धा आपल्याला लक्षात येईल. शैक्षणिक सहाय्यभूत सेवा. अध्ययन क्षमतेमध्ये आपण शैक्षणिक सहाय्यभूत सेवा त्यांच्या अध्ययन प्रक्रियेमध्येच आपण देत असतो. जसं काही सवलती आहेत, त्यांना गणन यंत्र द्यावं, त्यानंतर त्यांच्या लेखनातील चुकांमध्ये दुर्लक्ष करावं,
त्यानंतर भौगोलिक आकृत्यांमध्ये थोडी सूट द्यावी. ह्या क्रिया ज्या त्या आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं म्हणजे असं नाही की त्या समजून सांगावं, पण तो तरी देखील त्या चुका करत असेल तर आपण ते समजून घ्यावं आणि त्याला ते कौशल्य प्राप्त आहे हे लक्षात येते. ह्या विद्यार्थ्यांना गरजेनुसार आपण विविध भत्ते देऊ शकतो. मूल्यमापनासाठी काही सवलती दिलेल्या आहेत. 16 ऑक्टोबर 2000चा शासन निर्णय आहे. त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे काही मुद्दे दिलेले आहेत. ते आहेत: जवळचे परीक्षा केंद्र असावे 2, प्रति तास 20 मिनिटे अधिक असावा, कमाल 20 गुणांची सवलत एकाच विषयामध्ये किंवा सर्व विषयांमध्ये विभागून द्यावी, लेखनिकाची परवानगी. 5. अनुकूल बैठक व्यवस्था. 6. अनुकूलनशील साहित्य आणि उपकरणांचा वापर. अध्ययनक्षमतेच्या विद्यार्थ्यांना काही शासकीय योजना आहेत. व्यावसायिक कौशल्य. अध्ययनक्षमतेच्या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणेच व्यावसायिक कौशल्य निवडता येऊ शकतात. त्यांच्या स्वतःच्या विचाराने, त्यांच्या स्वतःच्या गतीने त्यांना काय येतंय, त्यांच्या असलेल्या क्षमतेप्रमाणे आपण त्यांना कौशल्य निवडून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणू शकतो आणि एक सक्षम नागरिक बनवू शकतो. रिसोर्सेस. असे काही रिसोर्सेस आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, ते आपण पाहूयात. धन्यवाद.